नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्स मध्ये परत तुमचं एकदा मनापासून स्वागत आहे आणि तुमच्यासाठी अगदी नवीन प्रकरण घेऊन आलेलो आहोत, नफा आणि तोटा. हो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा या प्रकरणावरील महाराष्ट्र पोलीस भरती या अंकगणिताचे जे काही महत्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नाचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ग्रीशा करिअर्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे, तर चला उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला. आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला परभणी पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न अतिशय सोपा आहे आणि या प्रश्नाला तुम्हाला काही काळात म्हणजे काही वेळातच, अतिशय कमी वेळात तुम्हाला याला सॉल्व्ह करता येईल. बघा काय म्हणणं आहे प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक पहिला असा म्हणतो, एका शेतकऱ्यास एक कृषी पंप छापील किमतीवर -12% सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयास मिळाला. ठीक आहे, एक शेतकरी आहे, त्या शेतकरीने एक कृषी पंप घेतला. ठीक आहे, एक मोटर घेतली, पाणी उपसा करण्याची एक मोटर घेतली, त्याला कृषी पंप म्हणतात. तर त्याने कृषी पंप घेतल्यानंतर त्याला 12% सूट मिळाली आणि 12% सूट मिळाल्यानंतर त्याला तो कृषी पंप पडलेला आहे 6,600 रुपयाला. ठीक आहे, 6,600 रुपयाला मिळाला. तर कृषी पंपाची छापील किंमत किती असेल? ठीक आहे, तुम्हाला याची MRP छापील किंमत काढायची आहे. आता नीट समजून घ्या. 12% सूट मिळाली म्हणजे उरले किती मग? 88%. 12% सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयाला तो कृषी पंप आहे. म्हणजेच मित्रा, 12% सूट मिळाली म्हणजेच हे जी किंमत आहे हे किती आहे? 88% आहे. लक्षात घे. अरे मित्रा, 12% सूट मिळाली आहे, 100%पैकी 12% सूट मिळाली म्हणजे उरले किती? 88% ना. ह्या 6,600 चे 88%. तर बघा, 6,600 रुपयाला ती कृषी पंप त्या शेतकऱ्याला मिळाला. समजा आपण गृहीत धरू की X रुपीज त्या कृषी पंपाची छापील किंमत आहे. आपल्याला छापील किंमत काढायची आहे. तर त्या कृषी पंपाची छापील किंमत किती असेल म्हणजे तुम्हाला छापील किंमत इथे काढायची आहे, MRP काढायची आहे. मग गृहीत धरा की छापील किंमत आहे X रुपीज. त्या X रुपीजवर किती टक्के? 88%. 88% म्हणजेच 88 भागिले 100. छापील किमतीचे 88%. आता 12% सूट मिळाली म्हणजे राहिले किती? 88%. येतं का लक्षात? अरे 88%च राहिल्या ना. 88% बरोबर 6,600. कारण की सूट किती मिळाली आहे? 12% मिळाली आहे. सूट 12% मिळाली असल्यामुळे राहिले किती? 88%. म्हणजे ही जी किंमत आहे ही किती किमतीच्या बरोबर आहे? 88%च्या. कारण की 12% त्या कृषी पंपावर सूट मिळाली आहे. आणि ही किंमत जी आहे 6,600 रुपये ही कोणाच्या बरोबरीची आहे? 88%. कारण की 100% आहे, 100%पैकी 12% सूट मिळाली म्हणजे राहिले किती? 88%. मग 88% हे 6,600च्या बरोबरीचे आहे. म्हणजे छापील किमतीवर 88% बरोबर 6,600 बरोबर 6,600 गुणिले, आता 88% भागीला 100, 88 भागिले 100 इथे गुणिले आहे, इकडे लिहिल्यास तुम्हाला त्याचा उलट लिहावं लागेल, 100 भागिले 88. ठीक आहे, मग बघा 6 समजा आपण 11 भाग दिला तर 11 8 88, 11 सखम 66. ठीक आहे, किंवा बरं 22 सुद्धा भाग जातो इथे, 22 चौक 88, 22 त्रिक 66. परत 4 1 4, 4 ने 100ला भाग दिला किती येतात? 25. म्हणजेच 25 गुणिले 3 75 आणि 75 1 आणि 2 शून्य रुपये. म्हणजेच X ची किंमत, छापील किंमत किती येत आहे मित्रा? 7,500 रुपये येत आहे. 7,500 रुपये येत आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तिसरा.
येत्या का लक्षात? म्हणजे सुरुवातीला छापील किंमत होती 7,500, त्या 7,500वर 88% सूट मिळाली. म्हणजेच ती जी कृषी पंप आहे तो कृषी पंप कितीला पडला शेतकऱ्याला? 6,600 रुपयाला पडला. आणि अशा प्रकारे आपला इथे पर्याय क्रमांक 3 उत्तर येत आहे 7,500 रुपये. ठीक आहे. हा प्रश्न अतिशय सोपा आहे, नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला. नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक दुसरा, गडचिरोली चालक 2024 मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. काय म्हणणं आहे की दीपक रावांनी दलालामार्फत एक बैलजोडी विकली. बैलजोडीची किंमत 80,000 ठरली. ठीक आहे. एक बैलजोडी आहे, बैलांची एक पेयर आहे, ती पेयर 80,000 रुपयाला विकली. त्यांना 5% दलाली द्यावी लागली. तर बैलजोडीची विकून दीपक रावांना किती रुपये मिळाले? ठीक आहे. आता मला एक सांगा, 80,000 रुपये आहे, 80,000 रुपयाची बैलजोडी दीपक रावांनी विकली. त्याच्यावर त्यांना 5% काय मिळाली आहे? 5% त्यांना दलाला मार्फत किंवा दलाली द्यावी लागली, म्हणजेच एजंटला पैसे 5% द्यावे लागले. तुम्हाला विचारलं आहे की दीपक रावांना किती रुपये मिळाले. ठीक आहे. मला एक सांगा, 80,000 रुपये आहे, 80,000वर 5% दलाली दिली म्हणजे दलाला दिले. मग दीपक रावांकडे किती राहिले? 95%. 95% म्हणजेच काय? 95 भागिले 100. 95% कोणाचे? 80,000पैकी 95% कोणाचे? दीपक रावांचे. 5% तर दलाली दिली आहे, मग उरले किती? 95%. 100% आहे, 100%पैकी 5% दलाली गेली, राहिले किती? 95%. मग 80,000चे 95% म्हणजे किती रे मित्रा? 2 शून्य, या 2 शून्य सोबत कॅन्सल. 8 पंचे 40, 0 हातच्याले 4, 8 9 72 आणि 4 76, आणि त्यावर 1 2 शून्य देऊन द्या, म्हणजे हे किती झाले? 76,000 रुपये. दीपक रावांना किती रुपये मिळतील? दीपक रावांना किती रुपये टोटल मिळतील? 76,000 रुपये. आणि 76,000 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. अतिशय सोपे सोपे प्रश्न आहे बघा. तुम्हाला या उदाहरणांची शॉर्ट ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाही तर असं नाही की 80,000चे मग 5% काढा, मग 5% काढल्यानंतर जी काही रक्कम येईल ती 80,000तून वजा करा. यापेक्षा आपल्याला डायरेक्ट मेथड वापरता आली पाहिजे, जेणेकरून आपल्या कमीत कमी वेळात ते उदाहरण सॉल्व्ह होईल. येत्या लक्षात? हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक तिसरा. आता हा प्रश्न चंद्रपूर SRPF 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे? संगीताने 9,200 ला खरेदी केलेली टीव्ही 11,500 रुपयाला विकली. तर शेकडा नफा किती? आता नफा काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागत असते मित्रा? नफा काढण्यासाठी विक्री किंमत मधून खरेदी किंमत काय करायची आहे? वजा करायची आहे. विक्री किंमत आहे 11,500 आणि खरेदी किंमत आहे 9,200, म्हणजेच किती? 2,300 रुपये काय झाला आहे? नफा झाला आहे. येत्या लक्षात? मग हा नफा तुला टक्केवारीमध्ये काढायचा आहे. मग नफा काढण्यासाठी म्हणजे शेकडा नफा काढण्यासाठी काय आहे? खरेदी किंमत जी काही आहे म्हणजे 9,200, त्यावर झालेला नफा किती? 2,300. तर 100 वर किती? येते का लक्षात? खरेदी किमतीवर झालेला नफा गुणिले 100. हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल केले, आणि आपण जर 92 ने जर 23 ला भाग दिला तर बघा 23 चोक किती होतात? 23 एक 23 चोक 92, वरती किती राहिले? 100. ठीक आहे.
1 वर 2 शून्य म्हणजे 100 आणि 100 भागिले 4 म्हणजे किती 25%. 25% काय झाला आहे टीव्ही विकल्यानंतर झालेला नफा आहे. 25% म्हणजे मित्र आपला पर्याय क्रमांक चौथा. येत्या लक्षात अतिशय सोपी प्रश्न आहे. तर हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक तिसरा. हा प्रश्न चंद्रपूर SRPF 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता. अतिशय सोपा प्रश्न होता. बघूया आपला नंतरचा प्रश्न. प्रश्न चौथा असा म्हणतो, पुणे SRPF 2024 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न असा म्हणतो, एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली तर त्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. येतं लक्षात. बघा 25 बाहुल्यांची, बघा मी इथे व्यवस्थित लिहून देतो. 25 बाहुल्यांची खरेदी च्या भावात 20 बाहुल्यांची काय केली आहे विक्री केली आहे. 25 बाहुल्यांची जेवढी काही खरेदी केली आहे तेवढ्या याच्यात त्यानं काय केले आहे 20 बाहुल्यांची विक्री केली आहे. मग मला एक सांगा, अशी एक संख्या सांगा की त्या संख्येनं दोघांनाही भाग जाईल. ती आहे 5. 5 5 25, 5 चोक 20. येतं लक्षात. म्हणजेच 5 बाहुल्या जेव्हा विकल्या, म्हणजे 5 बाहुल्या खरेदी केल्या आणि 4 बाहुल्या विकल्या, म्हणजेच 1 बाहुलीचा तिला काय झाला आहे नफा झाला आहे. 1 बाहुलीचा त्याला काय झाला आहे नफा झाला आहे. मग 4 बघा 4 बाहुल्यांपैकी 1 बाहुलीचा नफा तर 100% किती येते का लक्षात. 1 बाहुलीचा इथे नफा झालेला आहे. 4 बाहुल्या विकल्यानंतर त्याला 1 बाहुलीचा जर नफा होत असेल तर 4 एक 4, 25 चोक 100, 25 एक 25, म्हणजे त्याला काय झालं आहे 25% नफा झालेला आहे. 25% नफा झालेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. तुला विचारण्यात आलेला आहे की नफा किंवा तोटा किती झाला असेल, तर येथे हमखास नफा झालेला आहे आणि नफा किती झालेला आहे 25%चा नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक पहिला. येत्या लक्षात मित्रांनो. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा. प्रश्न क्रमांक 5वा गोंदिया पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर, एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर दुकानदाराला 14% नफा होतो. दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल. बघा आता नफा म्हटल्यानंतर 100 मध्ये तुम्हाला ती संख्या काय करायची आहे ऍड करायची आहे. तोटा म्हटलं 100 मधून ती संख्या काय करायची असते वजा करायची असते. एक संख्या 2850 रुपयाला विकल्यावर त्याला किती टक्के नफा झाला आहे 14%. 14% म्हणजेच किती लिहायचं आहे तुला 114 लिहायचं आहे. ठीक आहे. 14% म्हणजेच 114%. तर 2850 रुपयाला जर विकली ती सायकल तर त्याला 14% नफा झाला. तर ती सायकल त्याने किती रुपयाला विकावी जेणेकरून त्याला 8% नफा होईल. 8% म्हणजेच 108 मित्र. येत आहे का लक्षात. जर एक संख्या आहे ती संख्या 2000 ती सायकल 2850 रुपयाला जर विकत असेल तर तो त्याला 14% नफा होतो. तर तीच सायकल 8% नफा होण्यासाठी त्या सायकलला किती रुपयाला विकावे लागेल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याचा गुणाकार 2850 गुणिले 108 भागिले 114 बरोबर x. मग बघा 114 नी भाग जातो का 285 ला, किंवा सरळ आपण जर गुणाकार करतो म्हटलं तर इथे 108 114
114 आणि सपोज आपण याला जर गुणाकार करतो म्हटलं 108 114 आणि जर आपण समजा 2 नी भाग दिला याला तर 114 चे अर्धे किती होतात रे मित्रा 57. 2 नी भाग जर दिला तर इथे येतात 57 आणि इथे येईल 54. ठीक आहे. मग 57 नी भाग जाते का बघा 285 ला 285 ला 57 नी भाग जाते का बघा 285 5 7 5 35 5 हातचे आले 3 5 5 25 आणि 3 28 जातो भाग 27 नी 5 नी भाग द्या 57 नी जर आपण याला भाग दिला तर किती भाग जातो 5 नी भाग जातो म्हणजे इथे किती उरले आता 50. 54 पाची 54 पाची किती होतात बघा 5 चौक 20 0 हातचे आले 2 5 5 25 आणि 2 27 म्हणजे 270. 270 वर 1 0 म्हणजे 2700 रुपये 2700 रुपये. म्हणजेच ती सायकल 8% मिळवण्यासाठी 2700 रुपयाला विकावे लागेल. पर्याय क्रमांक दुसरा. येत्या का लक्षात. अतिशय सोपा प्रश्न आहे. 2850 रुपयाला जर सायकल विकली तर 14% नफा होतो. तर ती सायकल किती रुपयांना विकली जेणेकरून आपल्याला 8% नफा होईल. तर आपल्याला 8% मिळवण्यासाठी 2700 रुपयाला ती सायकल मिळावी लागेल. पर्याय क्रमांक दुसरा. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 6वा. अमरावती शहर पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. एक सायकल 1960 रुपयाला विकत घेऊन 1862 रुपयामध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल. बघा एक सायकल आहे 1960 रुपयाची काय आहे त्याची खरेदी किंमत आहे आणि 1862 रुपयाची काय आहे विक्री आहे. तर ती सायकलची नुकसान किती झालं असेल ती सायकल विकल्यानंतर किती टक्के नुकसान झालं असेल हे तुम्हाला काढायचं आहे. मग 1960 मधून 1862 वजा करा किती येतात बघा 10 तून 2 गेले 8 राहिले मग इथे राहिले 5 5 ला केला आपण 15 15 तून 6 गेले 9 राहिले इथं राहिले मग 8 8 तून 8 गेले 0 राहिले इथं राहिले 0 म्हणजेच 98 रुपये काय झालं आहे नुकसान झालं आहे. 98 रुपये नुकसान झालं आहे. मग हेच नुकसान तुम्हाला टक्केवारीमध्ये काढायचं आहे. मग कसं बघा खरेदी किंमत किती 1960 त्या 1960 वर 98 रुपयाचा काय झाला आहे नुकसान झालं आहे. तर शेकडा नुकसान किती हे काढण्यासाठी तुम्हाला हा शून्य याच्यासोबत कॅन्सल केला आपण. मग 98 नी बघा 196 ला जर भाग देतो म्हटलं तर 98 1 98 98 2 196 वरती किती राहिले बघा 1 आणि 1 गुणिले 10 म्हणजेच 10 भागिले 2 म्हणजेच 5% काय झाला आहे तोटा झाला आहे. 5% नुकसान झालेलं आहे. 5% म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा. येत्या का लक्षात. अतिशय सोपा प्रश्न होता. 1960 रुपयाची घेतलेली किंमत 1960 रुपयाला घेतलेली सायकलची किंमत कितीला विकली 1862 रुपयाला विकली म्हणजे किती 98 रुपयाचा तोटा झाला. 98 रुपयाचा तोटा झाला म्हणजे शेकडा तोटा किती आहे शेकडा तोटा झालेला आहे 5%. पर्याय क्रमांक दुसरा. अमरावती शहर पोलीस 2024च्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक 6वा. नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 7वा. मुंबई शहर पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ₹70 ला एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणी विकताना 15% नफा मिळवला तर खेळणीची विक्री किंमत किती होती. येत्या लक्षात.
बघा, एक खेळणी आहे ज्याची किंमत आहे 70 रुपये. त्या 70 रुपयावर रामूने किती टक्के नफा मिळवला आहे? 15% नफा मिळवला आहे. किती टक्के? 15%. आता 15% म्हणजे सरळ सरळ 115%, 115% भागिले 100 करा. 15% नफा झालेला आहे म्हणजेच 115% घ्यायचे. 15% तोटा झाला आहे तर 85% घ्यायचे, कारण की 100 मधून 15 काढा, 85%. 15% नफा झाला म्हणजे 115%, 115% म्हणजे 115 भागिले 100, 0 यासोबत कॅन्सल करा. मग बघा 7 गुणिले 115, 5 7 35, 5 हातचे आले 3, त्याच्यानंतर 7 1 7, 7 आणि 3 10, 10शी 0 हातचाला 1, 7 1 7 आणि 1 8 भागिले 10 म्हणजेच 80.5 लिहा, किंवा इथे 1 0 दिला तरी चालेल. 80.50, 80.50 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपा प्रश्न होता हा. 70 रुपयावर किती टक्के नफा मिळवलेला आहे? 70 रुपयावर 15%चा नफा आहे. 70 रुपयावर 15%चा नफा आहे. 15% म्हणजेच 115% लिहायचे आहे. 115% लिहायचे आहे म्हणजेच 115 भागिले 100 गुणिले 70, तुम्हाला उत्तर मिळेल 80.50 किंवा 80.5 जरी उत्तर याचं लिहिलं, आपल्याकडे पर्याय क्रमांक 4 आहे 80.50. हा प्रश्न मित्रा मुंबई शहर 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 8, अतिशय सोपा, अतिशय अतिशय म्हणजे अतिशय सोपा प्रश्न. मुंबई कारागृह पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न. काय म्हणतो बघा, 4000 किमतीचा मोबाईल, 4000 रुपये किमतीचा मोबाईल 600 तोटा घेऊन विकला. ठीक आहे, 4000 किमतीचा मोबाईलची किंमत आहे 4000 रुपये, त्यावर 600 रुपये काय झाला आहे? तोटा झाला आहे. म्हणजे किती? 3400 रुपये. 4000 किमतीचा मोबाईल 600 तोटा घेऊन विकला, तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती? म्हणजेच 4000 रुपये मोबाईलची किंमत, त्यावर 600 रुपये तोटा घेऊन विकला, म्हणजे कितीला विकला आहे तो? 3400 रुपयाला विकलेला आहे. पर्याय क्रमांक 1. अतिशय सोपा प्रश्न आहे. हा होता आपला प्रश्न क्रमांक 8. मुंबई कारागृह पोलीस 2024च्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न म्हणतो, मुंबई कारागृह पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न म्हणतो की 4000 किमतीचे घड्याळ 12% तोटा घेऊन विकले. बघ, 4000 किमतीची घड्याळ वर किती टक्के तोटा झाला? 12% तोटा झाला आहे. म्हणजेच 12 चोक 48 रुपये, म्हणजेच 12 चोक 48 रुपये, म्हणजे 48 वर 1 0 म्हणजे 480. तुला काय विचारलेलं आहे की 4000 किमतीची घड्याळ 12% तोटाने विकले तर किती रुपये तोटा झाला? म्हणजे किती तोटा झाला आहे? तोटा झाला आहे 480 रुपयाचा. पर्याय क्रमांक 3. येत आहे का लक्षात? 4000 किमतीची घड्याळ वर 12% काय झाला आहे? तोटा झाला आहे. 12% तोटा घेऊन ती घड्याळ विकली, म्हणजेच किती रुपयाचा तोटा होत असेल? तर तो होत असेल 480 रुपयाचा तोटा. पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस 2024च्या परीक्षेत अतिशय सोपा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा होता आपला प्रश्न क्रमांक 9. शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मुंबई चालक 2024 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न. अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयाला खरेदी केला व 14,440 रुपयाला विकला, तर त्याला किती नफा झाला असेल? 14,440
14,440ला विकला तर किती नफा झालेला असेल. फक्त तुम्हाला नफा काढायचा आहे. मग दोघांची वजाबाकी कर. 14तून 8 गेले 6 राहिले, इथे राहिले 3, 3तून 2 गेले 1 राहिले, मग इथे राहिले 2 आणि ते 0. 2,160 रुपयाचा काय झाला आहे, नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 4. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नफा आणि तोटा यावरील काही अंकगणिताचे महाराष्ट्र पोलीस भरती यामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न बघितले. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. भेटूया आपण अशाच एका आणखी प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.